जय महाराष्ट्र मित्रांनो, ज्येष्ठ नागरिकांसाठी महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन मोठ्या प्रमाणात योजना राबवतं. त्यापैकीच एक म्हणजे मुख्यमंत्री वयश्री योजना. या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना एकाच वेळी 3,000 रुपये शासनाकडून दिले जातात. तर या योजनेचा लाभ कसा घ्यायचा आहे, कोणते ज्येष्ठ नागरिक या योजनेसाठी पात्र आहेत, अर्ज कुठे करायचा आहे आणि त्यासोबतच कुठल्या अटी आणि शर्ती असणार आहे ते सर्व तुम्हाला व्हिडिओत अगदी कमी वेळामध्ये सांगणार आहे मित्रांनो. तत्पूर्वी चॅनलला नवीन असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. तर योजनेचं नाव आहे मित्रांनो मुख्यमंत्री वयोश्री योजना. या योजनेअंतर्गत राज्यातील जे 65 वर्ष पूर्ण असलेले आणि त्यावरील जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानानुसार येणारे अपंगत्व किंवा अशक्तपणा यावर उपाययोजना म्हणून शासनाकडून सहाय्य साधने उपकरणे खरेदी करण्यासाठी तसेच त्यांचे मनस्वास्थ्य केंद्र, योगोपचार केंद्र इत्यादीद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी ही योजना काढलेली आहे शासनाकडून, मुख्यमंत्री वयोश्री योजना. तर या योजनेअंतर्गत लाभाचं स्वरूप कसं असणार आहे, तर ज्येष्ठ नागरिकांना प्रबोधन व प्रशिक्षणाकरिता एक वेळ एक रकमी 3,000 रुपये दिले जाणार आहेत. अटी व शर्ती बघा. आधार कार्ड ज्येष्ठ नागरिकाचं असणं गरजेचं आहे, म्हणजे एकतर 65 वर्ष कंप्लीट असणं गरजेचं आहे ज्येष्ठ नागरिकांचं आणि त्यासोबतच आधार कार्ड त्यांचं असणं गरजेचं असेल. जर आधार कार्ड नसेल तर ओळख पटवण्यासाठी स्वतंत्र ओळख दस्तऐवज स्वीकार्य असेल, म्हणजे जे ओळख पटवण्यासाठी डॉक्युमेंट असतात दुसरे पॅन कार्ड, वोटर आय डी, ई श्रम कार्ड, गव्हर्नमेंटचे सेंट्रल किंवा राज्य स्तरावरील जे डॉक्युमेंट असतात ते सुद्धा चालणार आहेत. त्यासोबतच लाभार्थ्याचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 2 लाखाच्या आत असावे, म्हणजे सांगितल्याप्रमाणे 2 लाखापेक्षा जास्त उत्पन्न नसायला पाहिजे. जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर सदर व्यक्तीने मागील 3 वर्षात कोणत्याही सरकारी स्रोतांकडून तेच उपकरण विनामूल्य प्राप्त केलेले नसावे, म्हणजे या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यापूर्वी 3 वर्षात कुठल्याही योजनेअंतर्गत हेच उपकरण फ्रीमध्ये घेतलेलं नसायला पाहिजे आणि पात्र लाभार्थ्यांच्या बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात वितरित केले जाणार आहेत हे पैसे, म्हणजे DBTद्वारे जे आधारला बँक लिंक आहे त्याच्यामध्येच हे 3,000 रुपये मिळणार आहेत जर हे ज्येष्ठ नागरिक पात्र असतील तर. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न असतो ते म्हणजे योजनेचा अर्ज कसा करायचा. तर त्यासाठी वेबसाईटसुद्धा आहे, पण वेबसाईटवरून भरण्यापेक्षा तुम्हाला अर्ज करायचा असेल या योजनेसाठी तर संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्याकडे अर्ज करायचा ऑफलाईन, किंवा जर ऑनलाईन करायचंच असेल तर www.vayoshree.in या वेबसाईटवरती करायचं आहे. या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथं जाऊन तुम्ही हे अर्ज करू शकता, किंवा तुम्ही सरळ जिल्ह्याचे जे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण असतात त्यांच्याकडे सुद्धा तुम्हाला अर्ज करता येणार आहे. तर अशा प्रकारे एक चांगली योजना आहे जे महाराष्ट्र शासन राबवत आहे, मुख्यमंत्री वयोश्री योजना, ज्याचा नक्कीच लाभ ज्येष्ठ नागरिकांना, वयस्कर माणसांना होणार आहे ज्यांचं वय 65 वर्षापेक्षा पुढे आहे किंवा 65 वर्ष कंप्लीट असेल तरी सुद्धा चालणार आहे. तर अशा प्रकारे योजना आहे, 3,000 रुपये लाभार्थ्यांना मिळणार आहेत. तर माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.